आता आपण कविता शिकणार आहोत आणि कविताच्या आधारे काही आपण इंग्लिश शब्द शिकणार आहोत. तर पहिला शब्द आहे क्लॅप. क्लॅप म्हणजे टाळी वाजवणं. दुसरा शब्द आहे टॅप. टॅप म्हणजे पाय आपटणं खाली. ही मुलगी आहे ती टॅप करते. वॉक. वॉक म्हणजे चालणे. हा मुलगा चाललाय. जम्प. जम्प म्हणजे काय? उडी मारणे. सिंग. हा मुलगा गाणं गातो. सिंग अ सॉन्ग म्हणजे काय? गाणं गा. वेव. वेव म्हणजे टाटा करणे. वेव म्हणजे टाटा करणे. टच म्हणजे स्पर्श करणे. हा मुलगा आहे तो टच युअर टोज म्हणजे तो त्याच्या पायाला स्पर्श करतोय. टोज म्हणजे पायाची बोट. टर्न अराउंड. टर्न अराउंड म्हणजे गोल फिरणे. आणखीन काही शब्द आहेत त्याची स्पेलिंग्स आहेत. हँड्स म्हणजे हात. फीट म्हणजे पाय. टोज म्हणजे पायाची बोटं. आपण हाताची बोटं म्हणतो आणि पायाची पण बोटं म्हणतो, पण इंग्लिशमध्ये हाताच्या बोटांना फिंगर्स म्हणतात आणि पायाच्या बोटांना टो म्हणतात. आणि अनेक बोटं असली तर टोज. TOES. सॉन्ग म्हणजे गाणं. युअर म्हणजे तुझं. टुगेदर म्हणजे एकत्र. आता आपण ही कविता आहे ही समजून घेऊया आणि नंतर आपण ही म्हणूया. क्लॅप क्लॅप क्लॅप. क्लॅप युअर हँड्स म्हणजे टाळी वाजवा. टाळी वाजवा. क्लॅप युअर हँड्स टुगेदर म्हणजे एकत्र हाताने टाळी वाजवा. टॅप टॅप टॅप. टॅप युअर फीट म्हणजे काय? पाय आपटा. पाय आपटा. फीट म्हणजे पाय. टॅप युअर फीट टुगेदर म्हणजे काय? आपण सर्व मिळून एकत्र पाय आपटूया. वॉक वॉक वॉक. वॉक अराउंड म्हणजे आपण वॉक अराउंड टुगेदर म्हणजे सर्व एकत्र चालूया. जम्प जम्प जम्प. जम्प अराउंड म्हणजे काय? आपण सर्व एकत्र उड्या मारूया. जम्प अराउंड टुगेदर. टुगेदर म्हणजे एकत्र. सिंग अ सॉन्ग. गाणं म्हणूया. वेव युअर हँड्स. टाटा करूया किंवा हात हलवूया. टच युअर टोज म्हणजे तुमच्या पायाच्या बोटांना स्पर्श करा. टर्न अराउंड म्हणजे गोल फिरा. ओके. तर आता आपण ही कविता म्हणूया. क्लॅप क्लॅप क्लॅप. क्लॅप युअर हँड्स. Clap your hands together. Tap, tap, tap. Tap your feet. Tap your feet together. Walk, walk, walk. Walk around. Walk around together. Jump, jump, jump. Jump around. Jump around together. Sing a song. Wave your hands. Touch your toes. Turn around. स्पेलिंग्स बघा. सिंग. SING. सिंग. सॉन्ग. SONG. सिंग म्हणजे गाणं म्हणणे आणि सॉन्ग म्हणजे गाणं. वेव. WAVE. हँड्स. हँड्स म्हणजे हात. ओके. आता हे सगळं तुम्ही मोठ्याने वाचा आणि ही स्पेलिंग सर्व तुम्ही पाठ करा.